नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ताला सागरचं सत्य समजल्यामुळे ती लग्न मोडून तिच्या रूममध्ये येऊन बसते. तर तिला समजवण्यासाठी माधवी व पुरुषोत्तम येतात. पुरुषोत्तम मुक्ताची माफी मागत म्हणतो, आय एम सो सॉरी मुक्ता, मी भावनेच्या भरात तुला या लग्नासाठी बरी पाडलं आणि तू सुद्धा तुझं हक्क आयुष्य पणाला लावून तयार झालीस या लग्नाला. पुढे जाऊन जर काही वाईट साईड झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. माधवी पुरुषोत्तमला म्हणते, असं कसं होऊ दिलं असतं आपण? त्याने जर माझ्या मुलीवरती हात उगारला असता तर त्याचा हातच तोडून टाकला असता आपण. ही अशी टांगती तलवार डोक्यावर घेऊन जगायचंच कशाला? आम्ही आधीपासूनच नाही म्हणत होतो. बरं झालं देवानंच आपल्याला मागे खेचलं. पुरुषोत्तमही म्हणत असतो, आपलं नशीब की ती सावनी वेळेवरती आली आणि आपल्याला या सगळ्या गोष्टीपासून वाचवलं. माधवी मुक्ताला समजावत सांगू लागते, मुक्ता मी तुला आता कधीच बरी पाडणार नाही. हे काय लग्न लग्न आणि तू काय आम्हाला जड नाहीयेस. आम्ही नशीबवान आहोत कारण आमची मुलगी आमच्या जवळ आहे, आमच्या आधाराला आहे. पुरुषोत्तम व माधवी बोलत असतात पण मुक्ता मात्र शांतच असते. ती एक शब्द सुद्धा बोलण्यासाठी तयार नसते. तेवढ्यात तिथे सायली येते. सायली माधवी व पुरुषोत्तमला म्हणते, माफ करा मी अशी अचानक आले, पण मला मुक्ताशी बोलायचं होतं. लगेच पुरुषोत्तम माधवी तिथनं निघून जातात. सायली मुक्ताला समजावत सांगू लागते, मुक्ता तू कुठलाही निर्णय घेण्याआधी सईचा विचार करावास आणि सागरदादांची बाजू ऐकून घ्यावीस असं मला वाटतंय. पण मात्र मुक्ता म्हणते, नाही सायली, आता मी जे ठरवलंय तेच मी करणार. आता माझा निर्णय पक्का झालेला आहे. इकडे दुसरीकडे सागर व अर्जुनही एकमेकांशी बोलत असतात. तर सागर अर्जुनला म्हणतो, त्यांचा निर्णय झालेला आहे, त्या ते बदलणार नाहीत. त्यांनी जर एकदा एखादा गैरसमज करून घेतला ना तर सहसा तो बदलत नाही. हे सगळं त्या सावनीमुळे झालंय. सागर पूर्ण खचून जातो आणि अर्जुनला म्हणतो की अर्जुन सगळं संपलंय. अर्जुन सागरची समजूत घालत व त्याला धीर देत म्हणतो, सागर तू आधी शांत हो. सायली आता मुक्ताला समजवण्यासाठी गेली ना तर ती समजावेल तिला. सागर मात्र म्हणत मीच गाफील राहिलो, तिला हलक्यात घेतलं. आली तेव्हाच हाताला धरून बाहेर काढायला हवं होतं तिला. सागरचं म्हणणं असतं की डॉक्टर मुक्ता नाही तर हे लग्न नाही आणि हे लग्न नाही तर सई नाही. माझ्या मुलाला स्वतःजवळ ठेवण्यासाठी मी नालायक बाप आहे म्हणून एकदा तिने सिद्ध केलंय आणि आज पुन्हा ती तेच करतीये. मी तेव्हाही हरलो होतो आणि आजही हरलोय. अर्जुन सागरला म्हणत असतो की मान्य आहे, जे झालं ते वाईट झालं, पण यातनं काहीतरी मार्ग नक्की निघेल. सागर म्हणतो, असं वाटतं तुला? हे जे काही झालंय ते सगळं बघून मुक्ता माझ्याशी लग्न करेल असं खरंच वाटतंय तुला? नाही केलं तर नाही केलं, मला काहीच फरक पडत नाही. मला फक्त माझ्या मुलीची काळजी आहे, बाकी काहीच नाही. तिथे सागरचे वकीलही असतात. तर सागर त्यांना म्हणतो, आता काही जरी झालं तरी सई मला माझ्या जवळच पाहिजे. इकडे दुसरीकडे सायली मुक्ताची समजूत घालत म्हणते, मुक्ता मला असं वाटतं की तू हे लग्न मोडू नयेस. अगं मी लहानपणापासून आई वडिलांशिवाय वाढलीये, त्यामुळे नात्यांची किंमत काय असते हे तू मला विचार. आणि हे सगळं तू सईसाठी करतीयस ना, मग तू तिचा विचार कर. आणि आपली मतं इतकी दुबळी आहेत का ती कोणाच्याही विचाराने बदलतील? अगं मुक्ता, आत्ताच तर सुरुवात झालीये. तू आत्ता जर हार मानली तर काय करायचं आपण पुढे? तू जर हे लग्न केलंस तर सईला एक सुंदर बालपण मिळेल. आता जर तू मागे फिरलीस तर मोठी झाल्यानंतर सई कशी असेल हे माहीत नाही. तिच्यावरती कसे संस्कार झालेले असतील हे माहीत नाही. मुक्ता, सईला एक छान आयुष्य मिळणार होतो. आपण जर मागे फिरलो तर ती त्या चांगल्या संस्काराला मुकेल, एका चांगल्या आयुष्याला मुकेल. इकडे दुसरीकडे हे सगळं झाल्यामुळे इंद्राला चक्कर आलेली असते. तर तेवढ्यात तिथे माधवी आणि पुरुषोत्तम येतात. माधवी इंद्राला म्हणू लागते की या सगळ्या आशा मनामध्ये सजवून बसली होती या दिवसासाठी माझी मुक्ता. तुमच्या मुलामुळे सगळं पाण्यात गेलंय. इंद्रा माधवी समोर हात जोडत म्हणते की यात माझ्या पोराची काय बी चुकी नाही. इतकी दिवस झाले आम्ही कधीच नाही विसरलो, पण माझ्या नातवाला माझा सागर कधीच नाही मारायचा. पण ती मांजर सगळं खापर माझ्या पोराच्या माथ्यावरती फोडते. सोडणार नाहीये मी तिला, माझी हाय लागल तिला. आधी माझ्या नातवाला तोडलं, आता सईला तोडती आमच्यापासनं. आणि इंद्र अपसेट होत खूप रडत असते. पुरुषोत्तम बापूंना म्हणतात की बापू, आपल्यात बोलणी होतात, चर्चा होतात, आपल्यात मैत्री आहे आणि आपण आता लग्नापर्यंत आलोय. तुमच्यापैकी एकाने आदित्यचा साधा विषय सुद्धा नाही काढला. मुद्दाम लपवलत का आमच्यापासनं हे सगळं? बापू म्हणतात, नाही, आमच्या मनात तसं काय बी नव्हतं. ज्या दिवसापासनं त्या सावनीनं आमच्या आदित्यला आमच्यापासनं तोडलं ना तेव्हापासनं तो आमच्यापासनं लांब लांब गेला. आम्ही त्याच्यावरती किती जरी जीवापाड प्रेम केलं तर तो आमच्याकडे कधीच नाही येणार हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आमच्या घरात आम्ही त्याच्याबद्दल बोलत सुद्धा नाही. पण तुम्हाला आम्ही मनापासून सांगतो,
आमचा नातू आम्ही गमावला, पण सईला आम्हाला गमवायचं नाहीये. बापू व इंद्रा त्यांच्यासमोर हात जोडत म्हणतात की आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो, पण काय बी करून हे लग्न मोडू नका. पण मात्र माधवी म्हणते, आता आम्ही काय सांगणार? मुक्ता म्हणेल तेच. इकडे दुसरीकडे मुक्ता सायलीला म्हणते, आता मी हा निर्णय फक्त सईचा विचार करून घेतेय. तर सायली म्हणते, कोणता? लग्न मोडण्याचा? मुक्ता म्हणते, लग्न करण्याचा. सायली म्हणते, आत्ताच तर बाहेर म्हणालीस ना तू की हे लग्न मोडलंय. मुक्ता म्हणते, अगं बाहेर आता जे काही झालं, तुला असं वाटतंय का मी माझी मतं बदलेल? तू नाही ओळखत त्या सावनीला. तसं सागर तर माझा शेजारी आहे, मी त्याला ओळखत नाही तेवढं तिला ओळखायला लागलीये. आत्ता तिने बाहेर जे काही केलं त्यानंतर तर माझा निर्णय पक्काच झालाय, मी हे लग्न करणार. मुक्ताचं हे सगळं बोलणं ऐकताच सायलीलाही खूप आनंद होतो. मुक्ता म्हणते, सायली तुला माहितीये का, मी सावनीच्या हातात सईला सोपवलं होतं. मुक्ताला लगेच तो दिवस आठवतो. माणसं होत आपण, चुका तर होतातच. सावनीने चूक केली होती, 6 महिन्याच्या सईला सोडून निघून गेली होती. सई सागरच्या घरातून जेव्हा निघत होती तेव्हापासून मला वाटत होतं की काहीतरी माझं गट फिलिंग चुकतंय. पण मी तेव्हा सागरच्या डोळ्याची वेदना पाहिली, ती कधीच पाहिली नव्हती. सावनीने या सगळ्या संधीचं खूप सोनं केलं असतं, पण अजूनही ती त्या जुन्या नात्यातच अडकून पडलीये. त्यावेळीही सई तिची प्रायोरिटी नव्हती आणि आजही नाहीये. लगेच मुक्ताला सावनीचं बोलणं आठवतं, म्हणजेच की जेव्हा सावनी सईला हॉस्टेलला पाठवण्याचा निर्णय घेत होती. मुक्ता सायलीला म्हणते, सई जेव्हा सागरच्या घरात राहत होती तेव्हा तिला सतत प्रश्न पडायचे, पण तिला कधीच त्या प्रश्नांची सेन्सिबल उत्तरं नाही मिळायची. पण तरीही तिच्या बरोबर तिचे आत्या, काका, आजी आजोबा होते. ते खूप प्रेम करायचे तिच्यावर. आणि तिथे ती श्रावणीच्या घरात गेली आणि एकटीच पडली. मला इथूनही कुणीतरी घेऊन जाईल, हॉस्टेलला नेईन, या भीतीने ती माझ्या कुशीत येऊन रडली. तेव्हापासून मला जाणवलं की मला सईला आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. तो जर द्यायचा ठरला तर असा काठावर बसून नाही देता येणार, त्यासाठी मला पाण्यात उतरावं लागेल. मुक्ताचं हे बोलणं ऐकताच सायलीलाही खूप तिचं कौतुक वाटत असतं. आता सावनी म्हणतीये हे खरं समजूयात, त्यासाठी तर मला हे लग्न करावंच लागेल. सागरसारखा मुलांवरती हात उघडणारा जर बाप असेल तर मला त्या घरात जावंच लागेल. आता यापुढे सागर आणि सई यांच्यामध्ये आयुष्यभर मी असेल. इकडे दुसरीकडे अर्जुन सागरला म्हणत असतो की तू एकदा बोलून बघ त्यांच्याशी. तर सागर म्हणतो, मी किती जरी रिक्वेस्ट केली तरी मला माहिती आहे की त्या लग्न करणार नाहीत. तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते की मी तुमच्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे. मुक्ताचं हे बोलणं ऐकताच सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सागरलाही खूप आनंद होतो. मुक्ता बापू इंद्राची व सगळ्यांची माफी मागत म्हणते, मला माफ करा, मी अशी अचानक आतमध्ये लग्न मोडून गेले. मला जाणीव आहे की तुम्हाला किती त्रास झाला असेल. आज सावनी इथे अचानक आली म्हणून मला हे नाटक करावं लागलं. आणि ती इथे लग्न मोडायची तयारीच करून आली होती. आज ती कशीच मागे हटली नसती, म्हणून मला हे नाटक करावं लागलं. काहीच कोणालाच सुचत नव्हतं. त्या क्षणी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. तिला असं वाटलं की तिच्या बोलण्याला कन्व्हिन्स होऊन मी हे लग्न थांबवतीये. त्या भ्रमातच ती घरी निघून गेली. इंद्रा लगेच मुक्ताचं प्रेमाने कौतुक करत म्हणते, माझी बाई ती आता तुला पाहिजे ते करून खायला घालेल. आज तू माझं मन जिंकलंस. सायली मुक्ताकडे येते आणि मुक्ताला म्हणते, सईला खूप जीवापाड जपतेस ना? तिच्यासाठी तुझ्या इच्छा, तुझी स्वप्न सगळं कसं सहज दूर केलंस तू. मला तुझा खूप अभिमान वाटतो मुक्ता. इंद्राही देवाचे आभार मानत म्हणते की तुझ्यामुळेच तर मला इतकी गुणी सून मिळाली. आता लगेच सगळे लग्नाच्या पुढच्या तयारीला लागतात. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सावनी आणि पुरुषोत्तम दोघेही पार्टी करत असतात सागर मुक्ताच्या आणखीन एका मोडलेल्या लग्नासाठी. पण इकडे मुक्ता मात्र सागरशी लग्न करते. सागर मुक्ताच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालतो. पुरुषोत्तम म्हणतो सागरकडनं सईला हिसकावून घेणार. पण इकडे सागर मुक्ताबरोबर 7 फेरे घेतो, तिला 7 जन्माचे वचन देतो. प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.